ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालक जे प्रवाशांशी उर्मटपणा करतात त्यांच्या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा केली. स्टेशन परिसरातील काही प्रवाशांनी या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्याशी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संवाद साधला होता. या परिसरातील रिक्षाचालक उर्मटपणा करतात, अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत, याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या होत्या. बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी ते करणार असल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं. इथे इमर्जन्सी वाहनांकरता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षाचालक घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे. स्टेशनवर जी रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे बघा, ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे. काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी, आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोळीने, आमच्या विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत.